मुडी फूड मेकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गाजरापासूनची एक अशी वेगळी डिश पाहणार आहोत। चला तर मग पाहूया ही आजची डिश। सर्वप्रथम मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यावरची साल काढून घेत आहे। गाजराची साल काढून घेतली। आता हे गाजर कट करून घेऊया। गाजर कट करून झालेले आहे। रिकामं असं भांडं घेतलेले आहे आणि या रिकाम्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलेले आहे आणि आता हे सर्व गाजर कट केलेले यामध्ये मी टाकत आहे आणि थोडंसं नमकही टाकून घेत आहे। गॅस मंद आचेवरच आहे। गाजर शिजत आहे छान असे। गाजर शिजूपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया। रिकामं भांडं घेतले आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेले आहे। आता वेलदोडे टाकून घेऊया। वेलदोड्याचा फ्लेवर मला खूप आवडतो त्यामुळे मी वेलदोडे टाकून घेत आहे। मंद आचेवरच आहे। असं ढवळून घेऊया जेणेकरून साखर लवकर त्यामध्ये विरघळेल आणि लवकर पाक तयार होईल। ते गाजर शिजत आहेत। चला आता आपण गाजर शिजलेत का चेक करून घेऊया। गाजर छान असे शिजलेले आहेत आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे। मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी शिजलेले गाजर टाकून घेणार आहे आणि छान असं बारीक करून घेणार आहे। शिजलेले गाजर छान असं बारीक झालेले आहेत आणि आता एकाम्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। बारीक केलेल्या गाजरमध्ये मी आता अर्धी वाटी एवढा मैदा घालून घेत आहे। बारीक केलेल्या गाजरमध्ये जेवढा मैदा मावेल तेवढा मैदा घातले तर बेटर राहील। इकडे गुलाबजामुनला लागतो तसा पाक तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। 2 वाटी गाजर घेतल्याने अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही जर गाजर जास्त घेतले असाल तर तुम्ही जास्त मैदा वापरू शकता। जेवढे मावेल तेवढे घेऊ शकता। छान असे मी गोळा करून घेत आहे आणि करंगळीने त्याला मी दाबत आहे। कशा प्रकारे दाबत आहे बघा। असं तेल हाताला लावून घेतल्याने ते चिकटणार नाही। छान असे गोळे तयार करून झालेले आहेत। बघा किती छान कलर आलेला आहे। मी आता अर्ध भांडं पाणी घेणार आहे आणि यामध्ये ते केलेले गोळे टाकणार आहे। आता गॅस मंद आचेवर ठेवून मी शिजायला ठेवले आहे। 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। अशा प्रकारे छान असे गोळे शिजलेले आहेत। मगाशी केलेला पाक हा छान असा सेट झालेला आहे आणि आता पाकामध्ये मी ते गोळे शिजलेले टाकणार आहे। बघा कशा पद्धतीने मी टाकून घेत आहे। पाकामध्ये टाकून झाल्यानंतर लगेच खाण्यापेक्षा 2-3 तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी खाल्लं तर खूपच छान लागतं, कारण हे सर्व पाक त्यामध्ये येतो आणि खूपच छान लागतात ते खायला। अशीच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। सर्विंग बाउलमध्ये झालेली डिश घेत आहे। ही रेसिपी अगदीच नवीन असल्यामुळे याला काय नाव द्यायचं हे सूचना तुम्हाला जर नवीन नाव सुचलं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि मला नक्कीच सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती ती। धन्यवाद।